खरं सांगू वंस, एवढं कर्ज डोक्यावर असताना काही सुचत नाहीये मला। शेवटी त्या गजाननाला चिंता आपली। काय आते, काय गप्पा रंगल्या ती? आम्हा बायकांच्या गप्पा, त्यात काय मोठं आणि? सत्यजित, ऑफिस मध्ये काय चाललंय? नाही म्हणजे कर्जाचं काय, तू काही विचार केलास? आई, तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट। आज मी मल्हारला बोलवून घेतलं होतं ऑफिसला, त्या कोर्ट केसचं तोच बघतोय आणि कर्जही फिटेल आपलं, अजिबात काळजी करू नकोस। हाय अंबाबाई, आता तूच काय केलंस तर बघ। अच्छा, म्हणजे माणसं काय कामाचीच नाहीत जणू, हा? अरे तसं नाही, पण या माणसांना आई अंबाबाईच बळ देते ना। आई, चालू द्या तुमच्या गप्पा, मी आलो। अरे चहा तर घेऊन जा। जरा आधी हात तोंड धुवून घेतो, चहा काय माझी ती बायको देईलच मला। दे की, पण नवऱ्याला चहा द्या, ती हाय का घरात? म्हणजे मंजिरी घरात नाहीये? नाहीये। कुठे गेली? कुठे गेलीये मला माहित नाही, फक्त बाहेर जाते एवढंच म्हणाली। पण म्हणून आई तू तिला असंच जाऊ दिलंस, काहीच न विचारता? सत्यजित, कुठे जातीयस असं मी तिला विचारलं नाही आणि तिनेही मला काही सांगितलं नाही। तुला माहितीये मला तिचा चेहरा बघायला अजिबात आवडत नाही। पण हे असं मी नाही ना म्हणू शकत आई। नेमक्या वेळी हिचा फोन कधीच लागत नाही। आलो मी। अरे सत्यजित, तू आल्या आल्या कुठे निघालास बाहेर परत? येतो।